नमस्कार मंडळी. तर आज बनवूया कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट असे बटाट्याचे काप. बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून मऊ असलेले हे बटाट्याचे काप खायला अतिशय सुंदर लागतात बरं का. आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट असं हे रेसिपी आहे. बटाट्याचे काप बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला मोठ्या साईजचा बटाटा लागणार आहे. तर त्याचे असे काप करून घ्यायचं आहे. काप मात्र थोडेसे जाडसर हवेत बरं का, खूप काहीसं पातळ करू नका. काप केल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता बटाट्याच्या कापला हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावायची आहे. पूर्ण जे बटाट्याचे काप आहेत ना, त्याला असं चोळून घ्यायचं आहे. मच्छी फ्राय करताना जसे आपण प्रोसेस करतो ना, सेम त्याच पद्धतीची प्रोसेस इथे फॉलो करायची आहे. तर बटाट्याला पूर्णपणे आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद लावून झालेलं आहे. तर 5 ते 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. हे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे बटाट्याचे काप आहेत ना, डाळ आणि भातासोबत काय खमंग लागतात म्हणून सांगू. खरंच एकच नंबर बरं का. ज्यांना कोणाला मच्छी आवडत नाही ना, त्यांनी हे बटाट्याचे कुरकुरीत असे काप बनवून खावे. एकदा हे कुरकुरीत बटाट्याचे काप जर का तुम्ही करून पाहिले ना, इतके खमंग आणि चविष्ट होतात की घरातले प्रत्येकजण म्हणेल की पुन्हा पुन्हा बनवा म्हणून. आता बटाट्याचे काप फ्राय करण्यासाठी एका प्लेटमध्ये अर्धी वाटी रवा, थोडीशी हळद पावडर, 1 ते 1.5 चमचा घरगुती तिखट घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये थोडीशी अर्धा चम्मच जिरा पावडरसुद्धा टाकत आहे. यानंतर यामध्ये आणखीन चविष्ट होण्यासाठी म्हणून फिश फ्राय मसाला टाकते. जर तुम्हाला हा मसाला टाकायचा नसेल ना, तर काहीच हरकत नाही आहे. तुम्ही असंसुद्धा एवढ्या साहित्यामध्ये बटाट्याच्या कापला हा मसाला लावू शकता. तर त्यासाठी सर्व असे मसाले जे आहेत ना, ते मिसळून घेते, एकत्रित करून घेते. आता बटाट्याचे काप घेऊया. प्रत्येक कापला आहे ना, हलक्या हाताने प्रेस करून जे रव्याचं मिश्रण आहे ना, ते छान असं लावून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूने रवा जो आहे ना, तो असा चिकटून राहायला पाहिजे. त्यासाठी थोडंसं हलक्या हाताने दाबायचं आहे. आणि सर्वात अगोदर आपण बटाट्याच्या कापला आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद लावल्यामुळे ना, बटाट्याचे काप असे ओलसर असतात आणि रवा मात्र खूप असा चिटकून लागतो. त्यामुळं दुसरे काही वेगळं साहित्य यामध्ये जसे की तांदळाचं पीठ वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल बटाट्याच्या कापला किती सुरेख पद्धतीने हा जो रवा आहे ना, तो चिकटून राहायला गेलेला आहे. तर सर्व जे बटाट्याचे काप आहेत ना, सेम ह्याच पद्धतीने आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेलामध्ये हे काप सोडून द्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे बरं का, खूप काहीसं मोठी फ्लेम ठेवायची नाही आहे. जर का तुम्ही हाय फ्लेमवरती हे बटाट्याचे काप तळून घेतले ना, तर काय होतील, लगेचच असं रवा जो आहे ना, तो करपून जाईल आणि बटाटा मात्र आतून कच्चा राहील. तर त्यासाठी अगदी कमी गॅसवरती हे जे बटाट्याचे काप आहेत ना, ते कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर एका साईडनं फ्राय झालेले आहेत, तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. यासाठी पलटी मारूया आणि 2 मिनिटे तीसुद्धा बाजू आपण फ्राय करून घेऊया. आणि पाहू शकता दिसायला सुद्धा किती सुरेख झालेले आहेत हे बटाट्याचे काप. जेवढं दिसायला भारी झालेत ना, खायला सुद्धा तेवढेच कमाल होते बरं का, अप्रतिम लागत होते. हे बटाट्याचे काप अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. मला तरी पर्सनली हे बटाट्याचे काप खूप खूप आवडले. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना, फूडी रोहिणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सर्व जे बटाट्याचे काप आहेत ना, ते काढून घेतलेले आहेत. यानंतर आपण जे दुसरे बटाट्याचे काप आहेत ना, ते सुद्धा तळून घेणार आहोत. तेल टाकलेलं आहे परत एकदा आणि बटाट्याचे काप सोडून घेऊया एक एक करून. हे सुद्धा बटाट्याचे काप अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया दोन्ही बाजूंनी.
अगदी मच्छी फ्रायलासुद्धा ही रेसिपी मागे पाडेल अशी आहे. मस्त कुरकुरीत, झणझणीत आणि खमंग असे हे बटाट्याचे काप लहानापासून ते मोठ्यापर्यंत आहे ना सगळ्यांना आवडतील. एकदा नक्की बनवा आणि तुमच्यासुद्धा घरच्यांना खुश करा. लहान मुलांनासुद्धा हे काप आहे ना आवडतील बघा. तर असे होतात, थोडंसं कमी तिखट टाकलं ना तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. तर हे सुद्धा बटाट्याचे काप अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली हे कुरकुरीत क्रिस्पी बटाट्याचे काप? मला कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की